कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमो नमः। श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायाचे जे महात्म्य आहे, श्रीमद भगवद्गीतेचा 17वा अध्याय वाचल्यानंतर, ऐकल्यानंतर त्याचे काय फळ मिळते, हे देवादिदेव महादेव भगवान शिवशंकर माता पार्वतींना सांगत आहेत. हे म्हणतात, हे पार्वती, हे जगदंबे, हे सुंदरे, खड्गभाऊ राजाच्या मुलाचा दुशासन नावाचा एक नौकर होता. तो त्याच्या नावाप्रमाणे अत्यंत नीच होता. एकदा त्याने मांडलिक राजपुत्राबरोबर एकदम मंदांध हत्तीवर स्वार होण्याची पुष्कळ अशा द्रव्याने पैज मारली आणि तो हत्तीवर स्वार झाला. काही अंतर चालून गेल्यानंतर लोकांनी अडवले, तरी तो हत्तीवर मोठ्या मोठ्याने ओरडून त्यांना रागावू लागला. त्याचा आवाज ऐकून हत्ती भयंकर चिडला आणि त्याच्यावर बसलेला दुशासन पाय घसरून जमिनीवर पडला. जमिनीवर पडल्यावरही तो श्वास घेत असलेला पाहून त्या कालरूप अनिर्बंध हातीने रागाने त्याला आपल्या सोंडेने उचलून वर फेकून दिले आणि हवेतून तो जमिनीवर पडताच त्याचे प्राण निघून गेले. मेल्यावर त्याला पुढचा जन्म हत्तीचा आला. सिंहलद्वीपाच्या राजाकडे त्याचा बराचसा काळ निघून गेला. सिंहलद्वीपाचा राजा खड्गभाऊ या दोघांची घनिष्ठ मैत्री होती. म्हणून त्याने जलमार्गाने तो हत्ती मित्राला खुश करण्यासाठी खड्गभाऊकडे पाठवून दिला. एकदा राजाने श्लोकाची समस्यापूर्ती एका कवीने मनपसंत केल्यामुळे त्याला पारितोषिक म्हणून तो हत्ती दिला. त्या कवीनं तो हत्ती
मालव देशाच्या राजाला 100 सुवर्ण मित्रांना विकून टाकला. कालांतराने तो हत्ती काळजीपूर्वक पाळून सुद्धा असाध्य रोग झाल्याने आसन्न मरण झाला. माहुतांनी राजाला हत्तीची सर्व अवस्था तात्काळ जाऊन सांगितली. राजाला माहूत जाऊन सांगतो, महाराज, आपला हत्ती फारच अस्वस्थ आहे. त्याने खाणेपिणे आणि झोपणे सोडून दिले आहे. याचे कारण काय असावे मला काही समजत नाही. माहुतांनी सांगितलेले वर्तमान ऐकून राजा हत्तीचा रोग जाणणाऱ्या मंत्र्यासह जेथे हत्ती रोगग्रस्त होऊन पडला होता तेथे जातो. राजाला पाहताच हत्ती रोगामुळे होणारी पीडा विसरून लोकांना आश्चर्य वाटेल अशा वाणीमध्ये बोलू लागला. हत्ती म्हणाला, हे महाराज, आपण सर्व शास्त्रांचे जाणकार, राजनीतिज्ञ, शत्रुजय व भगवान महाविष्णूचे भक्त असणारे महाराज, माझ्यावर या औषधाचा काय उपयोग? वैद्यापासूनही मला काही फायदा होणार नाही. दान जप करून तरी काय होणार? आपण कृपा करून गीतेच्या 17व्या अध्यायाचा पाठ करणाऱ्या कोण्या तरी ब्राह्मणाला बोलवा. त्या हत्तीच्या सांगण्याप्रमाणे राजाने तशा ब्राह्मणाला बोलावले. त्यानंतर गीता पाठ करणाऱ्या ब्राह्मणाने जेव्हा 17व्या अध्यायाच्या स्वरूपाने सतराव्या अध्यायाच्या श्लोकांनी अभिमंत्रित केलेले पाणी हत्तीवर टाकले, तेव्हा दुशासन हत्तीचा जन्म सोडून मुक्त झाला. राजाने दुशासन इंद्रासारखा तेजस्वी होऊन दिव्य विमानावर आरूढ झालेला पाहिला. तेव्हा त्याला विचारले, हे दिव्य पुरुषा, पूर्वजन्मात तू कोण होतास? तुझे स्वरूप कोणते? तुझे वर्तन कसे होते? आणि कोणत्या कर्माने तू हत्ती होऊन येथे आलास? हे मला संपूर्ण सविस्तर सांग. असे राजाने विचारल्यावर दिव्य स्वरूपात असलेल्या दुशासनाने विमानात बसल्या बसल्याच पूर्वी वर्णन केल्याप्रमाणे असलेली आपली हकीकत यथासांग सांगितली. त्यानंतर मालव देशाचा राजाही गीतेच्या 17व्या अध्यायाचा पाठ करू लागला. त्यामुळे लवकरच त्याला मुक्ती प्राप्त झाली. बाबांनो, गीतेचा जो 17वा अध्याय आहे, या अध्यायाचे महात्म्य आपणाला या कथेवरून समजून येईल. दुर्धरातला दुर्धर आजार जर झालेला असेल आणि ती व्यक्ती किंवा पशु पक्षी प्राणी आसन्न मरण म्हणजे मरणाच्या दाढेमध्ये येऊन फेकलेला असेल, तर त्या व्यक्ती समोर जर श्रीमद भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायाचे अध्ययन केले
तर त्या जीवाचे नक्कीच कल्याण होणार यातील मात्र शंका नाही. म्हणून जर आपल्याकडे कोणी आजारी असेल तर आपण भगवंतावर श्रद्धा ठेवून गीतेच्या 17व्या अध्यायाच्या श्लोकांचे अध्ययन करून पाणी अभिमंत्रित करून ते दिव्य पाणी त्या व्यक्तीच्या डोक्यावर शिंपडा, त्याचे कल्याण होईल. असे हे 17व्या अध्यायाचे महात्म्य असून आपण सर्वजण गीतेच्या 17व्या अध्यायाचे अध्ययन करून आपण याचे फळ प्राप्त करून घ्याल अशी मला आपणाकडून अपेक्षा व्यक्त करणे काही गैर नाही. कारण भगवंताचे नाम संकीर्तन हे सर्वांसाठी चांगले आहे. म्हणून हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्णा कृष्णा कृष्णा